हॅलो स्टुडंट, आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. तो टॉपिक म्हणजे SSC महाराष्ट्र बोर्ड एक्झाम. या व्हिडिओमध्ये बोर्ड एक्झामविषयी तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण काय काय डिस्कस करणार आहोत बघा. पेपर पॅटर्न कसा असेल, आन्सर शीट कशी लिहायची आहे, काय आणि कसं लिहिल्यानंतर आपले मार्क्स वाढतील, या वर्षीचा पेपर कसा असणार आहे, इझी असणार आहे की हार्ड असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. तर पहिल्यांदा आपण पेपर पॅटर्न डिस्कस करूया, जो SSC महाराष्ट्र बोर्डने तुमच्यासाठी सेट केलेला आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण पेपर पॅटर्न आहे तो सायन्सचा पेपर पॅटर्न घेऊयात की कसा सेट केलेला आहे. बघा, पेपर पॅटर्न कसा असणार आहे. क्वेश्चन नंबर 1, त्यामध्ये एक क्वेश्चन आहे, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्स. ओके, म्हणजेच MCQ असणार आहे 5 मार्क्सचे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 1 मध्ये बी असेल, आन्सर द फॉलोविंग. आता या क्वेश्चन्समध्ये बघा ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स असतील. म्हणजे ते कोणत्या टाईपचे क्वेश्चन असतील ते बघा. एक तर असेल मॅच द पेअर असू शकतं, को रिलेशन्स असू शकतात, ऑड मॅन आउट असू शकतं, ट्रू फॉल्स. ओके, यांसारखे क्वेश्चन असतील. हे 5 मार्क्सला येणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए जो असेल तो गिव्ह द रिझन्स आहे. एनी 2 तुम्हाला गिव्हन दिलेले असतात 3 आणि 4 मार्क्ससाठी येणार आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 2 मधला जो बी क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोविंग, लिहायचं तर आपल्याला एनी 3 6 मार्क्सला असणार आहे आणि आपल्याला गिव्हन क्वेश्चन्स असतील ते 5 क्वेश्चन्स दिलेले असतील. नंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आन्सर द फॉलोविंग, एनी 5 लिहायचे आहेत, 15 मार्क्ससाठी आहे आणि 8 क्वेश्चन्स आपल्याला गिव्हन दिलेले असतील. ओके, क्वेश्चन नंबर 4 आहे, आन्सर द फॉलोविंग, एनी 1 लिहायचं आहे, गिव्हन दिलेले असतील 2 क्वेश्चन आणि 5 मार्काचा क्वेश्चन आहे. हा आहे टोटल 40 मार्क्सचा क्वेश्चन पेपर पॅटर्न जो सायन्स आणि मॅथ्ससाठी सेट केलेला आहे. त्या आन्सर शीटचं जे फर्स्ट पेज असतं, त्या फर्स्ट पेजवरती आपली थोडी इन्फॉर्मेशन फिल करायची असते. तर ती कशी करायची ते बघूयात. बघा, होलोक्राफ्ट तिकीट म्हणून पहिला जो कॉलम दिला आन्सर शीटवरती, तर तिथे बघा इन फिगर्स असं लिहिलं आहे. तर तिथे आपला जो सीट नंबर आहे तो फिल करायचा आहे. जो सीट नंबर आहे तो हॉल तिकीटमध्ये आपल्याला मिळणार आहे आणि हॉल तिकीट आहे ते आपल्याला स्कूल प्रोव्हाइड करतं. ओके, आणि इन वर्ड्स म्हणजे आपला सीट नंबर वर्डमध्ये तिथे फिलअप करायचा आहे. नेक्स्ट कॉलम बघा काय आहे, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, तिथे तुमची साईन येणार आहे. इन्व्हिजिलेटर्स सिग्नेचर, तिथे जे टीचर्स तुमच्या क्लासवरती असतील त्यांची साईन असणार आहे. सेंटर नंबर, त्याच्याच खालचं कॉलम आहे बघा, सेंटर नंबर म्हणून दिलेला आहे. तिथं तुमची ज्या सेंटरला एक्झाम आहे तो सेंटर नंबर तिथले टीचर तुम्हाला सांगतील तो फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतरच बघा मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे SSC/HSC. त्याच्या खालच्या बॉक्समध्ये लिहिलेलं आहे क्वेश्चन पेपर सेट कोड. ओके, तर तिथं तुम्हाला क्वेश्चन पेपर जो मिळेल त्याच्यावरती क्वेश्चन पेपर कोड असणार आहे, तो तिथे फिलअप करा. नंतर सब्जेक्ट, ज्या सब्जेक्टची एक्झाम तुम्ही देत आहात त्या सब्जेक्टचं नाव लिहायचं आहे. पेपर, कोणता पेपर आहे, पार्ट 1 पार्ट 2 ते लिहायचं आहे. डेट, काय डेट आहे ती लिहा. लँग्वेज ऑफ द आन्सर, तुम्ही आन्सर आहे ते कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिणार आहात, मराठी, हिंदी, इंग्लिश, ते फिलअप करायचं आहे तिथे. नंतर बघा नेक्स्ट कॉलममध्ये आहे सप्लिमेंट अटॅच्ड. मेन म्हणजेच 1 दिलं आहे बघा तिथं, म्हणजे तुम्हाला जी दिलेली आहे आन्सर शीट ती आहे 1 प्लस तुम्ही किती सप्लिमेंट घेत आहेत 1 2 तिथे फिल करायचं. सपोज तुम्ही 1 सप्लिमेंट घेतली तर इथे 1 लिहा आणि ॲडिशन किती होणार बघा, टोटल इन फिगर्स, म्हणजे इथं 2 लिहिणार आहात कारण मेन आन्सर शीट 1 आणि सप्लिमेंट तुमची 1, असं करून टोटल फिगर्स किती होणार आहेत 2. ओके, आन्सर शीटच्या सेकंड पेजवरती सर्वात वर आपल्याला एक इन्स्ट्रक्शन दिसते, डू नॉट राईट युअर नेम ऑर द सीट नंबर बिलो दिस लाईन. ह्या बॉक्समध्ये तुम्ही काहीही लिहायचं नाही कारण हा बॉक्स आहे तो टीचर्सना मार्क्स फिलअप करण्यासाठी दिलेला असतो. त्याच्यानंतर बघा खाली तुम्हाला असे व्हर्टिकली 2 लाईन्स दिसत आहेत. त्या लाईन्सच्या लेफ्ट हँड साईडला जो स्पेस आहे तोही टीचर्ससाठीच असतो. तिथे पॉईंट वाईज मार्क्स टीचर्स देत असतात. ओके, आणि नेक्स्ट बघा पेपर रिप्रेझेंटेशनसाठी राईट हँड साईडला
एक मार्जिन ड्रॉ करून घ्या. त्या मार्जिनच्या पलीकडे आपण काहीही लिहायचं नाही. नंतर बघा क्वेश्चन नंबर कुठे टाकायचा आहे. क्वेश्चन नंबर जो असणार आहे, इथे स्क्वेअर टाईप बॉक्स आहे, त्या स्क्वेअर टाईप बॉक्समध्ये तुम्ही क्वेश्चन नंबर टाका आणि त्याचे सब क्वेश्चन त्याच्या खाली 1 2 असे नंबर टाकून लिहित जायचं आहे. आन्सर शीट राईट करताना किंवा लिहिताना आपण काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, काय की पॉईंट्स आहेत की जे आपल्याला लक्षात ठेवून पेपर लिहायचा आहे, ते सगळे पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत. बघा फर्स्ट पॉईंट आहे, डू यू हॅव टू राईट द क्वेश्चन्स फॉर द ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स लिहायचे आहेत का, तर येस, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स लिहून मग त्यांचे आन्सर्स लिहायचे आहेत. जसं की मी तुम्हाला दाखवलेलं आहे स्क्रीनवरती, त्या पद्धतीमध्ये लिहायचं आहे. असं जर लिहिलं तर पेपर प्रेझेंटेशन हे तुमचं चांगलं होईल आणि चेक करणाऱ्या टीचर्सला किंवा एक्झामिनर्सना असं वाटेल की थ्रूआउट पेपर एंडपर्यंत चांगला आहे असं वाटेल. हँडरायटिंग कशी आहे यावरती आपले मार्क्स डिपेंड असतात असं होत नाही. हँडरायटिंग जर गुड असेल तर एक्स्ट्रा मार्क्स मिळतात किंवा हँडरायटिंग बॅड असेल तर आपले मार्क्स कट होतात असं स्टुडंट्सना वाटत असतं, पण असं काही होत नाही. आपण जे काही टेक्स्ट लिहिणार आहोत तो टेक्स्ट टीचर्सना रीडेबल असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर तो टेक्स्ट टीचर्सना रीडेबल असेल तर आपले मार्क्स आहेत ते कमी होणार नाहीत. जितकं आपण लिहिलं आहे तितके मार्क्स आपल्याला मिळू शकतात. म्हणून हँडरायटिंग गुड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता थोडंसं कर्सिव्ह हँडरायटिंगविषयी बोलूयात. कर्सिव्ह हँडरायटिंग पेपरमध्ये अलाउ आहे, पण कर्सिव्हपेक्षा सिम्पल हँडरायटिंग आहे ती टीचरना व्यवस्थित समजते, रीड करता येते. त्याच्यामुळे पेपर चेक करणं टीचर्सना इझी होतं, इरिटेटिंग होत नाही. म्हणून कर्सिव्हपेक्षा आपण सिम्पल हँडरायटिंग चूज करणं सगळ्यात बेटर ऑप्शन आहे. नेक्स्ट पॉईंट, जो न्यू क्वेश्चन आहे तो न्यू पेजवरच स्टार्ट करायचा आहे. सपोज आता क्वेश्चन नंबर तुम्ही 1 स्टार्ट केलेला आहे, तर क्वेश्चन नंबर 1 मधले सगळे सब क्वेश्चन्स पहिले लिहायचे आणि नंतर न्यू पेजवरती क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करून त्यातले सब क्वेश्चन्स लिहायचे आहेत. जर सपोज आपल्याला क्वेश्चन नंबर 1 मधले 2 क्वेश्चन्स येत आहेत पण थर्ड क्वेश्चन आपल्याला लिहायचा आहे, तर आपण त्या थर्ड क्वेश्चनसाठी तिथे स्पेस ठेवून क्वेश्चन नंबर 2 आहे तो नेक्स्ट पेजवरती स्टार्ट करणार आहोत. ओके. आणि जर सपोज असं झालं की तुमचे क्वेश्चन नंबर 1 मधले 1 2 3 क्वेश्चन्स लिहून पण अजून जागा बाकी आहे पेजवरती आणि तुम्ही त्याच पेजवरती सेकंड क्वेश्चन स्टार्ट करणार आहे, तर तसं करायचं नाही. ती जी जागा आहे ती सोडून द्या आणि दुसऱ्या नवीन पेजवरती क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करा. तुम्ही असं सिस्टमॅटिक लिहिल्यामुळे टीचर्सना क्वेश्चन वाईज मार्क्स देणं खूप इझी जातं. बघा, जेव्हा तुम्ही असं सिस्टमॅटिक लिहिता, मीन्स क्वेश्चन नंबर 1 मधले सगळे सब क्वेश्चन्स एकाच पेजवरती आणि सलग लिहिलेले असतील, तर टीचर्सना मार्क्स कॅल्क्युलेट करून जे वरती बघा कॉलम दिलेला असतो त्या कॉलममध्ये क्वेश्चन वाईज मार्क्स फिलअप करायचे असतात, तर ते इझिली करू शकतात. जर तुम्ही असं केलं आहे क्वेश्चन नंबर 1चे 2 सब क्वेश्चन इथे आणि तिसरा सब क्वेश्चन कुठेतरी मागे लास्ट पेजवरती लिहिला आहे, तर बघा टीचर्स आधी इथे मार्क्स कॅल्क्युलेट करून लिहिलेले असतात आणि मागे जर क्वेश्चन दिसला की परत त्यांना रिकरेक्ट करायला लागतं. पेपर रिप्रेझेंटेशनचा अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच अंडरलायनिंग द कीवर्ड्स. तुम्ही पेपरमध्ये जे ॲन्सर्स लिहिले तर त्या ॲन्सरमधले इम्पॉर्टंट जे वर्ड्स आहेत त्या वर्ड्सना शार्प पेन्सिलने अंडरलाईन करायचं आहे. मॅक्सिमम 3 ते 4 जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत त्यांना आपण शार्प पेन्सिलने अंडरलाईन करणार आहोत. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन येतो की आपण पेन्सिल कुठे कुठे यूज करणार आहोत. तर पेन्सिल आपण डायग्राम ड्रॉ करण्यासाठी, डायग्राम लेबलिंग करण्यासाठी, ऑर्गॅनिक्सचे रिॲक्शन्स आहेत मीन्स स्ट्रक्चर आहेत बेन्झिन वगैरे ते स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी आणि फायनल आन्सरला बॉक्सअप करण्यासाठी, कीवर्ड्सला अंडरलाईन करण्यासाठी आपण पेन्सिलचं यूज करणार आहोत. बघा पेपरमध्ये काही मिस्टेक झाल्या असतील, वर्ड्स रॉंग झाले असतील, तर ते रफ करताना फक्त एक सिंगल लाईन त्या वर्ड्सवरती ड्रॉ करून रफ करायचं आहे. नेक्स्ट तुमचा यावर्षीचा क्वेश्चन पेपर कसा असणार आहे
हार्ड असणार आहे का इझी असणार आहे याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूयात. तर बघा, तुमचा जो पेपर असतो तो पूर्णपणे हार्ड किंवा पूर्णपणे इझी असा सेट कधीच झालेला नसतो. क्वेश्चन पेपर हा 50% इझी असतो, 30% हा मॉडरेट लेवलचा असतो आणि 10% किंवा 20% हा हार्ड लेवलचा पेपर असतो. तर अशा पद्धतीमध्ये तुमचा दरवर्षी पेपर सेट होत असतो. व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.